नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे कारण हा व्हिडिओ स्वामी समर्थ उत्सव तसाच वास्तुशांती पूजेचा आहे। वन डे बिफोर घरी कसं वातावरण होतं तोही व्हिडिओ मी खाली रिलेट केला आहे, तर नक्की पहा। हा ब्लॉग थोडा उशिरा येतोय कारण वेगवेगळ्या मोबाईलमध्ये खूप सारे क्लिक्स मी शूट केले होते, ते सगळे कलेक्ट करून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला। आज सकाळी स्वामी समर्थ महाराजांना घ्यायला सर्व भावंड शिंदखेडा तालुक्यातील भडना येथे गेले होते। आज आपल्या घरी गिरनारचे पादुका आले होते। मंदिरात विधिवत पूजा झाली आणि तिथूनच भव्य मिरवणूक निघणार होती। तुम्ही पाहू शकतात फॅमिली मेंबर्स, फ्रेंड सर्कल्स आणि रस्त्यावर चालणारी लोक। ज्या क्षणी त्यांना कळायचं की स्वामी महाराजांच्या पादुका आहेत ते लगेच पाय पडत होते। महाराजांचं मोठं उत्साहात स्वागत होत होतं।
दादाने सगळी अरेंजमेंट खूप सुंदर केली होती. खरं सांगायचं तर फॅमिली मेंबर्सच्या मदतीशिवाय इतका मोठा कार्यक्रम यशस्वी होणं शक्य नव्हतंच. जीजू, भाऊ, दादांचे फ्रेंड्स, पप्पा, काका सगळ्यांनी मनापासून मदत केली. म्हणूनच सगळं इतकं सुंदर वाटत होतं. पादुके घरी येताच त्यांची पूजा करण्यात आली. मी आणि साहेबांनी पूजा केली. नंतर आमचे काही फोटो सेशन्स झाले एंट्रीला. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल. श्री स्वामी समर्थ सर्वांनी मनात महाराजांचं नामस्मरण दिगंबरा दिगंबरा म्हणत हा गजर उद्भवायचा आहे, जेणेकरून आपल्या मस्तकी ज्या पादुका येतील शुभ आशीर्वाद गुरूंचा पदम पावलाने आपल्या मस्तकीवर झाला तर निश्चित रूपाने आपल्या डोक्यावर सदैव हा असणार आहे. म्हणून या निमित्ताने प्रत्येकाच्या मस्तकी या पादुका दिल्या जातील. पण एक सूचना आहे, पादुका डोक्यावर जेव्हा येतील तेव्हा रुमाल असायला पाहिजे. हा प्राप्त कर अशी महाराजांना गुरुदत्तांना प्रार्थना करायची. या पादुका नरसोबाची वाडी, क्षेत्र कुरवरपूर, गिरनार, त्यानंतर पिठापूर, गंगापूर, अक्कलकोट, क्षेत्र औदुंबर या ठिकाणून पद पाव निश्चितच यांची 41 पिढीची पुण्य असेल. म्हणून हा योगक्षेम त्यांच्या त्या ठिकाणी जवळ चालून आलेला आहे आणि त्या योगक्षेमाचा आपणही त्या ठिकाणी भागीदार हो या सेवेच्या. आणि निश्चित रूपाने आपलाही खारूचा वाटा या सेवेमध्ये असायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने पादुका डोक्यावर घेऊन महाराजांना एकच प्रार्थना करायची की स्वामी महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अष्टगंध कलशंता नमस्कार. तुम्ही डोक्यावर घ्या थोडं. आता साहेब तुम्ही डोक्यावर कलश घ्या. तुम्ही अशा मोठा अक्षता घ्या.
क्षणं द्रव्यनं जलनं प्राप्तमस्तस्थानं यानं स्नानं ध्यानं प्रमणानि प्रार्थनाकं टेकनाकं मयि वरायार प्रवसन्ति देवाः मध्ये पण जाऊया हो ताई सर जवळ टाकायला गेलं बदल आता तिकडे ही पूजा वास्तुशांतीची पण होती. जे दादा स्वामी सेवा देतात आणि पूर्ण पूजा करून घेत आहेत त्यांनी आम्हाला विचारलं, लग्नानंतर तुमच्या हातून कोणती पूजा झाली? तेव्हा आम्ही सांगितलं, सत्यनारायण पूजेनंतर ही आमची पहिली पूजा आहे. तेव्हा ते म्हणाले, अरे वा, लग्नानंतरची पहिली पूजा जर गिरनारच्या पादुकांची असेल तर यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. हे ऐकून तर मन खूपच भरून आलं. ठीक आहे हो हो तो व्हिडिओसाठी दिलेला यायचं ताई तुम्ही इकडे जाता लक्ष्मी आवयामी स्थापयामी हे दोन जोडपे कुठे जोडपे तयार होते त्यांचे पूजन यांचं जातं करून लगेच त्यांना कोण बसणार आहे बसणार कोण त्यांच्याकडनं त्यांचे पूजन करायचं होतं मला असं तुमच्याकडनं करून घ्या वरती हात पुरे तुमचा हाय जागा वरती काढायला हा तुम्हाला एक 9 ठिकाणी मारायचंय चला मध्ये करायचं आता तुझे पंजेरी बंद आहे का बाबा गरम होते माझ्या कृत यज्ञ भावयामी स्थापयामी पूजा करा
चौधरींचं नाव होते साहित्याच्या बोला ना. सोन्याच्या मंगळसूत्राला नाव घेतो तुम्ही नंतर सर्वांना बाहेर बसवण्यात आलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पादुका ठेवण्यात आल्या. बाहेर सुंदर भजनं सुरू झाली आणि पादुका डोक्यावर ठेवून सर्वजण नाचत होती. खरंच तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा होता. आता तुम्हाला एक गोष्ट आठवते का? मी जेव्हा अलिबागला गेले होते तेव्हा रेवदंडाला गेले होते, पण तिथे मला दर्शन घेता आलं नव्हतं. त्या ब्लॉगमध्ये मी माझ्या हस्बंडला म्हणाले होते, तुम्ही मला गिरनार पर्वतला घेऊन जाणार ना? आणि त्या ब्लॉगनंतर मला इतके सुंदर मेसेजेस आले, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल म्हणून. त्या सगळ्या गोष्टी आठवून मला आज खूप आनंद होत होता, कारण त्याच आठवड्यात गिरनारच्या दत्त महाराजांच्या पादुका माझ्या डोक्यावर आल्या होत्या. देवा, मी शब्दात सांगू शकत नाही, यापेक्षा मोठं सुख आणि आनंद काय असू शकतो मला. मी खरंच खूपच ब्लेस्ड आहे.
साहेब मुंबईला परत जाणार होते, म्हणून मी घरी जाऊन त्यांची बॅग पॅक केली, साडी चेंज केली आणि परत आले. येताच आमच्या हातून अजून एक पूजा झाली. हे आमचे कॅशियर आहेत, कॅश जमा करतायत. या दीदीला लहान असताना मी खूप खेळवलं आहे आणि आज ती इतकी मोठी झाली, कदाचित तिला आठवतही नसेल, पण खूप भारी वाटलं तिला. तर हे माझे सगळ्या मम्मींच्या फ्रेंड्स आहेत, विथ आता माझी फॅमिली मेंबर्स. आणि आम्हाला प्रणालीचे ब्लॉग्स खूप खूप आवडतात. दुपारी डीजे होता, तर रात्री भजन मंडळी होती. लोकांसाठी जेवणाची सोय, पूर्ण घरात मज्जा, आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. खूप सारे फॅमिली मेंबर्स भेटली आणि फ्रेंड्सही भेटायला आले होते. आणि एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा लोक मला म्हणतात ना त्यांना माझे व्हिडिओज खूप आवडतात, तेव्हा मनापासून खूप आनंद होतो. तेव्हा वाटतं आपण खरंच राईट ट्रॅकवर आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी प्रत्येकाचे कमेंट्स रीडही करते आणि कमेंटला रिप्लायही देते. पुढे अजून शॉर्ट्स आणि लाँग व्हिडिओ टाकणारच आहे. त्यांनाही खूपच प्रेम आणि सपोर्ट द्या, म्हणजे मला अजून चांगले व्हिडिओज बनवायला एनर्जी मिळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पूर्ण व्हिडिओ पहा, लास्टला आम्ही नाचलोही आहेत. आणि धन्यवाद माझ्या सर्व सुंदर व्ह्युअर्सला. हर हर महादेव. ओपन करून दे, ओपन करून दे.
वाटूंगा